दुर्गा सगळेजण या गाईला हात लावतील पण सरस्वती नाही लावणार. नमस्कार सर्वांना, आपल्यासोबत आहेत मकरंद मामा आणि आम्ही निघालोय आता पोखरापूरला, मोहोळच्या जवळ दिगंबर शेंडगे यांच्या शेतामध्ये थोडंसं वेळ घालवायला आणि त्यांची गाठीभेटी घ्यायला, आणि खास करून परिचिता मॅडमचा निसर्गाच्या सान्निध्यात आपण वाढदिवस तिथं करणार आहोत. चलो चला, सगळे मेंबर रेडी? चलो. आम्हाला माहित नाही कुठे चाललोय आम्ही, पण चाललोय. आता डॉक्टर शुभांगी मॅडम आलेत आणि आपल्याला माहिती आहे परी मॅडम आणि पवार मॅडम आणि मकरंद मामांच्या मामी म्हणजे आमच्या मामी आणि सरस्वती आणि मी. बोला गणपती बाप्पा मंगल मूर्ती. मी निघाली आता. हा, प्रवासाला सुरुवात झाली आहे. आमच्या या प्रवासामध्ये इतके वेगवेगळे विषय निघालेत. आधी निघाला गॉगलचा विषय, मग साडीचा, मग बांगड्याचा, मग आम्ही आता गाण्याचा जयूचा निघाला. म्हणजे असे एवढे वेगवेगळे विषय निघालेत की असे भरपूर आमचे गप्पा पण चालू आहेत आणि मजा यायला लागली प्रवासाला. कसं वाटतंय प्रवास? एकदम मस्त, एकदम मस्त. जुन्या आठवणी म्हणजे जाग्या झाल्या. झाक एकदम झाक. पूर्वीचे प्रवास असंच असायचे. हो, म्हणजे काय, क्रुझर मधले प्रवासाची मजा वेगळीच आहे. पण फॅन्सी क्रुझर, लेटेस्ट क्रुझर आहे. अजून मजा आली आम्हाला. एसी क्रुझर. मकरंद मामाने खास सगळ्यांसाठी एसी क्रुझर मागवली आहे, त्यामुळे प्रवास मस्त सुरू आहे. आणि आमचे ड्रायव्हर दादा पण छान गाडी चालवलेत, त्यांचे पण धन्यवाद. आणि मकरंद मामाने आम्हाला हौदात बसवलंय. त्यामुळे अधिकच मजा यायला लागली. खरं मागं बसण्याचीच मजा भारी असते म्हणून. हा, आज तिथे गेल्यावर नेमकं काय काय हे काही डिटेल मामाने आम्हाला सांगितलेलं नाहीये, पण थोडस सरप्राईज असेल. शेतामध्ये थोडस फिरायचंय, शिवार फेरी करायची आहे आणि बरंच काही काय प्लॅन आहे. केळीच्या बागेत जायचंय आणि ते गाणं आहे ना केळीच्या बागेत, असं काय तर ते पण. हा, ते गाणं म्हणायचं. केळीच्या बागेत आम्ही ते आणलं असतं ना, ते आजकाल ते लावतात आणि ते बघा पुढच्या वेळी असं ते आवाज यायचा ना रील मध्ये आलं. दुपारचे 3:15 वाजलेत आणि मी पोहोचलोय. मस्त शेत आणि इकडं मस्त बंगला. हे सगळे बदक ओरडा लागले बघा. बदकचं शूटिंग घेऊयात आपण मस्त. हे बदक सगळे आमचं वेलकम करायला लागलेत, तुम्ही बघा. धन्यवाद, थँक्यू. आले आले आधी बदकाचं दर्शन झालं आणि मस्त आता ही इथली झाडी, तुळस, मोगरा बघतोय आम्ही. चहामध्ये पण टाकतात. काय मामा? वा, ते सब्जा आहे ना? नाही, व नाही, लवंग तुळस आहे ही. लवंग तुळस मस्त पैकी चहा आलेला आहे. हा, गरम गरम घरच्या दुधाचा चहा आहे. वाह, बघू. शेंडगे काकूने मस्त पैकी चहा बनवला आपल्या सगळ्यांसाठी आणि परी मॅडम साठी आता कॉफी बनवली. मस्त पैकी चहा झालाय आणि आता वर आलोय आम्ही घर बघायला. घर बघायला म्हणजे निसर्ग बघायला. आजूबाजूला इतकी झाडी आहे, बाजूलाच हायवे, पण झाडी मात्र इतकी. आणि आता शेतात पण आपल्याला जायचं. मामा बरोबर ना? हो, बरोबर. मैत्रीला व्हिडिओ कॉल केलाय मी. मैत्रीला तुम्हाला दाखवतो. हा, आली होती का नाही इथं? आम्हाला सोडून आली होती, आता कळलं आम्हाला. आम्हाला सोडून विमानात बसली तेव्हा. हे बघा, हे आता आम्ही वर आलो आणि इथे डॉली आहे. डॉलीला सगळेजण घाबरायला लागलेत. कसं चाललंय ना खरंच. डॉलीला घाबरले. हे बघा, हे लोक डॉलीला घाबरलेत. आम्ही डॉलीला घाबरत नाही. हा, नाही घाबरत. शेक हँड करा. सेकंड करू आपण. थांबा मामा, आपण कुठे आलोय नेमकं? आपण आता सध्या मोहोळ तालुक्यात पोखरापूर गावात आलेलो आहे
पोखरापूर गावालगत शेणगेंचं शेत आहे. ते शेतात आपण आलेलं आहे. आणि हे मागे जो हायवे आहे तो काय कुठे म्हणजे काय मोहोळ पंढरपूर हायवे. म्हणजे इकडे आहे ते मोहोळ, आणि हे इकडे पंढरपूर. म्हणजे या रोडला आपलं हे शेणगे मामांचं घर आहे. मस्त बंगला बांधलेला आहे. आम्ही फोटो सेशन काढवल्याने डॉली पण फोटो मध्ये आलेली आहे. डॉली बाहेर जायचं. परी मॅडम आणले तर नवीन गॉगल. खरं तर ते घालायला आणलेत पण त्याचं ब्रँडिंग चालू आहे इथं. काय हे गॉगलला 3 लेअर आहेत. नवीन गॉगल आलाय मार्केटमध्ये. झटपट पटापट. आपल्या शॉपचं काय नाव? शाह ऑप्टिशियन्स. इथे हे मिळेल. मामा कशात झाड आहे? वेलवेट. हे लय भारी दिसते एकदम. एवढं लाल असतं ना, जबरदस्त. आता आम्ही शिवार फेरीला निघालोय. मस्तपैकी इकडं पानं फुलं शेती बघत बघत चाललोय पुढे. मामा काहीतरी दाखवायला. मामा कशात झाड आहे? हो पेरूच आहे सर. पान केवढं झाडाला पेरू ठेवा. ऑर्गेनिक आहे ना. जबरदस्त. हे किती आहे बघा, ते जास्त आहे. दूरच्या रानात केळीच्या बनात. आता शेंडगे मामांच्या केळीच्या बनात आम्ही फेरफटका मारतोय. हो मामा काय ते? फुल फुल केळ फुलं भाजी करते का? तुम्ही खाल्ला का भाजी त्याची? मी नाही, मी खाल्लेली फक्त ऐकलंय तुम्ही. तिकडे पण एक आहे. ठीक आहे. हा. हे तोडल्यानंतर हे वाढतं. ते याला काय म्हणतात? ते फुल. ते फुलाचं तोडल्यानंतर हे वाढायला चालू होतं घड, असं ते शेतकरी सांगतात. शेंडगे मामा आले आता आपल्याला केळीची माहिती द्यायला लागलेत. त्याची जेवढी इथपर्यंत पकडलं त्याने खाली, आता ही चालूच आहे पण ती सोडतंय म्हणजे धरत नाही. म्हणजे धरायची त्याची हे संपली. कपासाठी मग आता हे तुम्ही काढून त्याची भाजी वगैरे करू शकता. करता येत. हो आणि ते फुल म्हणजे आमच्याकडे करत नाहीत कोण भाजी, नाही का? पण असे आमच्याकडनं घेऊन जाऊन करते. कारण आता पावसामुळे तुम्हाला नुकसान झालं असेल. पावसामुळे नाही, कसा रेट एकदम माल पण जास्त आलाय ना, असा रेट डाऊन झालाय. एवढा रेट डाऊन नसते कधी. आता काय मार्केट रेट? आता 2-3 रुपये सुद्धा कोण येत नाही. बापरे. अशी अवस्था मग एरवी कसा मिळतो? म्हणजे आहे अशी जागेवर पिकून खराब व्हायला लागली शेतकऱ्यांची. नाही नाही, एरवी तुम्हाला जास्तीत जास्त काय रेट मिळतो? एरवी 25 एक्सपोर्टला मिळतो ना, 25-26 रुपये कॉन्स्टंट राहते. बरोबर. तुम्ही कुठे कुठे एक्सपोर्ट करता? बाहेर जाते की आपल्याकडे. जातात ते. हो परदेशात बी जाते. हो हे पण जाईल आता, वाढेल म्हणजे रेट. त्यात काही एवढं की राहणार नाही. आपल्याला अजून 1 महिना टाइम. हे जे बदकासोबत जे पक्षी आहेत हे राजहंस आहेत. आणि ती छोटे बदक आहे ते जरा बुटके ते बदक आहे. आता हे आहे बोराचं झाड. सुरू झालेलं आहे. बोर खाना सुरू हो गया. सरस्वती मॅडम आओ, बोरा खाया. बोरा ऍपल तुरट वगैरे अशी असतात. नाही गोड एवढे लागलेत ना. विचारायचं नाही आम्ही. हो विचारलो का? हो विचारलं ना, विचारलं. विचारून घेतला. त्यांनी द्यायला चला. शेतामध्ये ही पात्राची भाजी आहे. ही भाजी घेऊन जायला हे पात्र आहेत, त्यामुळे ही भाजी घेतलीत. म्हणून त्यांना पात्रीची त्यांनी पात्र झालेले आहेत म्हणून पात्रीची भाजी आणणार. कच्ची खायला मजा येते. मजा येते. शिवार फेरी झाली. पुन्हा एकदा घराकडे निघालोय.
हातात आणलं आणि ते फक्त कपडे माझं बंद. आपण आता गोठ्यामध्ये आलोय आणि ही जी गाय आहे त्या गायचं नाव आहे दुर्गा. काय वैशिष्ट्य आहे शेंडगे साहेब या गायचं? ही गिर मधली जे खारपारकर म्हणून त्याची हे आहे. बर, खारपारकर किती लिटर दूध देते? तेवढं मऊ झालं. साधारण 7-8 लिटर पण एका वेळेला. थांब थांब गप. गाईला सगळेजण आता माया करायला लागलेले आहेत. जवळ हे करायला बघते. दुर्गा हो. ठीक आहे. दुर्गा म्हणल्यावर बघतं बा प्रेमाने. मायाळू. सगळेजण या गाईला हात लावतील पण सरस्वती नाही लावणार. सरस्वती घाबरते. बेदरते ती. कोण? सरस्वती? नाही काय नाही. तिला आवडतं. सगळेजण दुर्गाला माया करायला लागलेत. दुर्गा पण खुश झाली आहे सगळ्यांचं प्रेम बघून. एवढं शांत उभारली आहे, काही रिॲक्शन नाही. तिला पण आवडलं आपलं इथं आलेलं. किती वर्षाची आहे? 3 वर्ष झाली. 3 वर्ष. म्हणजे वय 3 वर्ष का तुमच्याकडे 3 वर्ष? माझ्याकडे 3 वर्ष आहे. आणि वय अंदाजे 3-4 वर्ष असेल तर. 4 वर्षाचं. गाईला म्हशीला आता इथल्या कच्च्या केळी दिलेले आहेत खायला. त्यांचं हे रोजचं खाद्य आहे. आणि आमचे लोक उत्सुकतेने विचारलेत किती खायला देता काय. तर हे सगळं त्यांचं डाएटनुसार असते, किती वेळाने किती द्यायचं. शेंडगे साहेब आता आपल्या लोकांना लसूण द्यायलेत. लसूण. डॉली वर एकदम वाट बघाली सगळ्यांची. काय आणलंय परी मॅडम? पेरू. बापरे, एवढा लाल भडक. कसले खतरनाक आहेत. बोर पण छान होत. गरमागरम पोहे आलेले आहेत. मस्त झालं तू. आता आम्ही निघालोय पुन्हा सोलापूरकडे. शेंडगे साहेब आणि शेंडगे मॅडम यांनी बायकांना भरपूर भाज्या बोरं दिलेली आहेत. मस्त गप्पा पण झाल्यात आमच्या. आणि सोबतच आमचे माने वकिलांची पण आमची भेट झाली. आणि आता आम्ही परतीच्या प्रवासाला निघालेलो आहोत. चलो. आणि ही आपण ज्या गाडीमधून आले ती गाडी वैष्णवी रिअलिटी यांची क्रुझर. आम्ही आता निघालो सोलापूरच्या दिशेने पुन्हा एकदा. बोला गणपती बाप्पा.